नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. काय छोट्या दोस्तांनो, परीक्षेचे दिवस सुरू आहे हो ना. अभ्यास देखील करायचा आणि मजा देखील करायची, म्हणजेच थोडासा कुठेतरी विरंगुळा हो ना. छोट्या दोस्तांनो, परीक्षा असली की नुसताच अभ्यास करायचा असं नाही, तर थोडाफार कुठेतरी आईबाबांसोबत गप्पा मारायच्या, गाणं आवडत असेल तर गाणं ऐकायचं किंवा ज्याही गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मिळतो ते करायचं. त्यानंतर जर मग आपण अभ्यासाला बसतो ना, तर चांगला अभ्यास लक्षात राहतो हो ना. छोट्या दोस्तांनो, आज तुम्ही बालसभा कार्यक्रमात कोण येणार याची वाट बघताय ना. तर छोट्या दोस्तांनो, आपण मोठ्यांचं कवी संमेलन तर नक्कीच ऐकलं असेल. आई बाबांसोबत तुम्ही गेलेले असाल. कवी संमेलन असतं हे तुम्हाला नक्की माहित असेल. आपले लहान दोस्त मंडळी देखील कमी नाही बरं का. ते देखील छान कविता सादर करतात, स्वतः लिहिलेल्या कविता सादर करतात. तर असेच काही छोटे दोस्त आज आपल्या बालसभा कार्यक्रमात आलेले आहेत. ते आहेत मयंक दर्वे, जय गोचे, भीमांशी ठमके, दक्ष शिवरकर, लक्ष्मी भटगरे, तीर्था शिवरकर आणि उज्ज्वल नागोसे. या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि लेखन केलेलं आहे शालिक दानव. सहकार्य केलेलं आहे विनोद ठमके, दिनेश गोचे, अजय दर्वे आणि क्षितिज शिवरकर. चला तर आनंद घेऊया या कवी संमेलनाचा. नमस्कार मित्रांनो, मी कुमारी लक्ष्मी मनोज भटगरे, इयत्ता 7वी, भद्रावती येथील साई प्रकाश कला अकादमीच्या अंतर्गत बालकुमार फन अँड लर्न संस्कार शिबिराची विद्यार्थिनी आपले मनपूर्वक स्वागत करते. श्रोते मंडळींनो, आता आम्ही उशीर न करता आपल्या बालकवी संमेलनाला सुरुवात करतोय. तर उशीर कशाला, होऊन जाऊ द्या बालकवी संमेलनाला. मित्रांनो, नात्यात नातं अनेक विश्वासाच्या धाग्याने जोडलेलं, एकमेकास जीव लावणारं आणि आभाळभर मायेत गुंफलेलं, अर्थात हे नातं आहे बहीण भावाचं बरं का. पण यामध्येही थोडं खटकतंय. ते कसं आणि शेवट काय होतो ते या बालकवीच्या सुमधुर कवितेतून ऐकूया. असा तो पहिला कवी, नाव त्याचं मयंक अजय दर्वे, कविता सादर करतोय. ऐकूया. नमस्कार. बहीण भावाच्या प्रेमाच्या संबंधित रक्षाबंधन, याच रक्षाबंधनावर आधारित मी माझी कविता सादर करत आहो. माझ्या कवितेचे शीर्षक आहे रक्षाबंधनाचा दिवस. मी होतो खुशीत, सण होता रक्षाबंधनाचा. मी होतो खुशीत, सण होता रक्षाबंधनाचा. बांधणार मनीताई धागा रेशमाचा, बांधणार मनीताई धागा रेशमाचा. नवीन नवीन कपडे, नवीन नवीन कपडे ताई घेऊन देणार आणि घरामध्ये माझीच मुसाफिरी चालणार, आणि घरामध्ये माझीच मुसाफिरी चालणार. मिठाईसाठी ताईशी भांडण मी करणार, मिठाईसाठी ताईशी भांडण मी करणार. मिठाईचा बॉक्स मी एकटाच संपवणार, मिठाईचा बॉक्स मी एकटाच संपवणार. राखी बांधायला ताई करेल मला हाजी, राखी बांधायला ताई करेल मला हाजी. ओवाळणीसाठी मात्र मी होणार नाही राजी, ओवाळणीसाठी मात्र मी होणार नाही राजी. शेवटी म्हणेल ताई दादा तूच माझा आधार, शेवटी म्हणेल ताई दादा तूच माझा आधार. तेव्हापासून करेल मी चांगुलपणाचा निर्धार, तेव्हापासून करेल मी चांगुलपणाचा निर्धार, तेव्हापासून करेल मी चांगुलपणाचा निर्धार. धन्यवाद. धन्यवाद मयंक. तुझ्या कवितेतून आम्हाला कळलंय की नात्यामध्ये ठेवावी गोडी, नात्यामध्ये असावा विश्वास. अर्थातच कमी विश्वासाचं नातं तुटत नाही हे तुला सांगायचं होतं असं मला वाटते. आमच्याशी मात्र दुजाभाव करू नको बरं का. आता मी पुढच्या कवीला आपली कविता सादर करायला निमंत्रित करते. त्या बालकवी विषयी थोडंसं सांगायचं म्हणजे आमचे गुरु शालिक दानव सर त्याला कन्हैया या टोपण नावाने बोलवितात, पण त्याचे खरे नाव आहे जय दिनेश गोचे उर्फ कन्हैया. हा बालकवी आपल्या कवितेतून जागृती संदेश देऊ इच्छितो. तो संदेश कोणता ते प्रत्यक्षात त्याच्या मुखातून ऐकूया. तर त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या टाळ्या. सर्वांना माझा नमस्कार. मी जय दिनेश गोचे, इयत्ता 5वीचा विद्यार्थी. मी आपणासमोर एक कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे दारू नको रे भावांनो. दारूच्या घुटात नाही सुख, दारूच्या घुटात
नाही सुख फक्त क्षणिक विसर बाकी दुःख, थोड्या वेळचं हास्य मिळतं, थोड्या वेळचं हास्य मिळतं आणि आयुष्यभराचं अश्रू उरतं. मित्र म्हणतात एक घूट घे ना, मित्र म्हणतात एक घूट घे ना, पण तोच घूट मनाला छळतो. आईच्या डोळ्यात पाणी दिसतं, अरे आईच्या डोळ्यात पाणी दिसतं, पण आपण फक्त हसून टाळतो. कधी घरचं तुटतं कधी विश्वास, कधी घरचं तुटतं कधी विश्वास, कधी मुलं लपवतात आपला इतिहास. दारूने मिळतं काय सांगा ना, दारूने मिळतं काय सांगा ना, फक्त शरीराचं मरणं आणि आत्म्याचं पांगणं काय. मित्रांनो हातात घ्या स्वप्नाची बाटली, मित्रांनो हातात घ्या स्वप्नाची बाटली, दारू नका घ्या जबाबदारीची वाटचाल खरी. आयुष्य सुंदर आहे फक्त डोळे उघडा, आयुष्य सुंदर आहे फक्त डोळे उघडा, दारूपासून दूर राहा जीवन फुलवा, दारूपासून दूर राहा जीवन फुलवा. धन्यवाद. वा, खूपच छान जय. तू आपल्या कवितेतून योग्य असा जागृतीचा संदेश दिला, त्याबद्दल धन्यवाद. पुढच्या कवितेकडे मी वळते. ही कविता सादर करीत आहे छोटीशी कवयित्री. नाव तिचे आहे भीमांशी विनोद ठमके. शाळा का आवडते त्याबद्दल कवितेतून आपले भावना व्यक्त करत आहे. नमस्कार, माझे नाव आहे भीमांशी विनोद ठमके. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा भद्रावती आहे. मी 4थीत शिकत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे शाळेचा लढा. नुसते टीव्ही मोबाईल बघून आलाय जाम कंठाळा, त्यापेक्षा बरी माझी ती जिल्हा परिषद शाळा. कधी एकदाची दिवाळी सुट्टी संपते, वाट पाहते कधी शाळेची घंटी वाजते. शाळेत असतात गोष्टींची पुस्तके छान छान, धावायला खेळायला केवढे मोठे मैदान. शैक्षणिक साधनांनी असतात खोल्या भरलेल्या, परसबागेमध्ये झाडे वेले फुललेल्या. रोज नवीन मेन्यू मधल्या सुट्टीत जेवायला, आईला नसे कष्ट घरी डब्बा बनवायला. शाळेतच टीचर करून घेतात सारा अभ्यास, उगाच नसतो घरी मग होमवर्कचा त्रास. एकाच पुस्तकाचे आता भाग केले 4, पाठीवरच्या ओझ्याचा झाला कमी भार. आई बाबा म्हणतात शिकून हो मोठी बाळा, म्हणून मला लागलाय शाळेचा लढा. धन्यवाद. वा, छान. भीमांशी सुंदर कविता सादर केली. तिच्या कवितेतून मला शाळेविषयी चारोळी सुचली. ती अशी. एक कवी म्हणतो, शाळेपेक्षा कोणी नाही इथे आधाराचा स्तंभ, की शाळेपेक्षा कोणी नाही इथे आधाराचा स्तंभ. शाळा म्हणजे साऱ्या वैभवाचा कुंभ. भीमांशी खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, ऋतू कोणाला आवडत नाही? सर्वांनाच आवडतो. फक्त एवढाच फरक की कोणाला पावसाळा आवडतो, कोणाला उन्हाळा आवडतो, तर कोणाला हिवाळा. पण आपल्या या मैत्रिणीला कोणता ऋतू आवडतो ते बघूया तिच्या कवितेतून. अशी ती मैत्रीण आहे तनिषा शिवरकर. ऐकूया तिची कविता. नमस्कार, माझे नाव आहे तनिषा नितीन शिवरकर. माझ्या कवितेचं नाव आहे ऋतू. नको हा उन्हाळा, आवडतो मज पावसाळा. ओले चिंब होताना आईचा पडे धापाटा. उन्हाळ्यात जळतील पाय, पायासी येते फोड. त्रास होईल मजला, नको हा उन्हाळा. हुडहुडी भरणारी थंडी, अभ्यासाचा येतो कंठाळा. आई बाबांचा मोठा दरारा, नको हा हिवाळा. पावसाळ्यात तपतप पडती गारा, खाण्यास येते किती मजा. सर्दी पडेस खोकला होताना, मजसी होते सजा. नको हा पावसाळा. धन्यवाद. वा, छान कविता तनिषाने सादर केली. तिला मात्र एकही ऋतू आवडलेला नाही असे दिसते आहे. मात्र आम्हा सर्वांना सर्वच ऋतू आवडतात बरं का. असो, आता पुढच्या कवितेकडे वळते. जाण मानवा वृक्ष यातना, नको करू वृक्ष तोड.
जान मानवा वृक्ष यातना नको करू वृक्ष तोड. निसर्ग राजा कोपला तर मोडेल तुझी खोड. निसर्ग राजा कोपला तर मोडेल तुझी खोड. हे मी या चारोळीमधून का म्हणते आहे बरं? हे सर्वांना समजलेच असेल. अहो, वृक्ष अर्थातच झाड आपल्याला किती महत्वाचे असते, पण अजूनही मात्र त्या वृक्षाची कत्तल मानव करतात. हे चांगले की वाईट तुम्हीच ठरवा. अशाच प्रकारची कविता आपला बालकवी सादर करत आहे. त्या बालकवीचे नाव आहे दक्ष नितीन शिवरकर. ऐकूया त्याच्याकडून ही कविता. नमस्कार मित्रांनो, माझे नाव दक्ष नितीन शिवरकर, इयत्ता 7वी. माझे कवितेचे नाव आहे झाड. झाडे लावा झाडे जगवा मोठे होऊन देईन वारा. झाडे लावा झाडे जगवा मोठे होऊन देईन वारा. कुणाला देईल गोड फळे कुणाला देईन हिरवेगार चारा. कुणाला देईल गोड फळे कुणाला देईन हिरवेगार चारा. सुंदर सुंदर फुले येईल मनाला फार आनंद देईल. सुंदर सुंदर फुले येईल मनाला फार आनंद देईल. देवबाप्पाला होईल गळ्यात हार फुलांचा सुगंध पसरेल फार. देवबाप्पाला होईल गळ्यात हार फुलांचा सुगंध पसरेल फार. अनेक झाडांचे होईल वन दूर सारे होईल प्रदूषण. अनेक झाडांचे होईल वन दूर सारे होईल प्रदूषण. झाडांची होईल मोठी सावली निसर्ग आमची गुरु मावली. झाडांची होईल मोठी सावली निसर्ग आमची गुरु मावली. नका तुम्ही झाडे तोडू ध्यानात ठेवा बाळ कडू. झाडांची करू घट्ट मैत्री तुमचा आमचा सखा सोबती. धन्यवाद. वा, छान. दक्षनी कविता सादर केली त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि पुन्हा सांगायचे म्हणजे प्रत्येकाला सांगू चला आज झाडाचं महत्व. की प्रत्येकाला सांगू चला आज झाडाचं महत्व. सुखासाठी तुम्ही आम्ही थोडे सांभाळावे तत्व. सुखासाठी तुम्ही आम्ही थोडे सांभाळावे तत्व. आता पुढचा बालकवी आपली कविता सादर करणार आहे, पण तो ग्रामीण भागातला अर्थात मोहबाळा गावाचा शेर आहे. त्याच्याबद्दल कवितेतून सांगायचे झाल्यास ते असे. उज्ज्वल नावाचा मोहबाळचा गावाचा शेर लपून छपून खातो फुटपाथवरची भेल. लपून छपून खातो फुटपाथवरची भेल. काय मित्रांनो, लक्षात आले असेल तुम्हाला कोण आहे बरं मित्र? असा तो कवी उज्ज्वल कुमार. अगदी बरोबर ओळखलं. पण त्याच्या कवितेला हसू नका अरे का, कविता विनोदी आहे. ऐकूया. नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव उज्ज्वल संतोष नागोसे. मी आता 6वीत शिकतो. माझ्या कवितेचे शीर्षक आपण सारे मित्र. चुन्नू मुन्नूचा खेळ होता तळ्यात मळ्यात. चुन्नू मुन्नूचा खेळ होता तळ्यात मळ्यात. जिंकणार म्हणे मीच वागत होते तोऱ्यात. जिंकणार म्हणे मीच वागत होते तोऱ्यात. इतक्यात आला धावत छोटा तोतडा गोलू. इतक्यात आला धावत छोटा तोतडा गोलू. म्हणे मी तुमच्याशी हा खेळ खेळू. म्हणे मी तुमच्याशी हा खेळ खेळू. चुन्नूचा होता थोडा रागीट स्वभाव. चुन्नूचा होता थोडा रागीट स्वभाव. म्हणे या तोतड्याला नाही द्यायचा भाव. म्हणे या तोतड्याला नाही द्यायचा भाव. हे ऐकून मुन्नूला नाही वाटले बरे. हे ऐकून मुन्नूला नाही वाटले बरे. म्हणे तो गोलूला मिळून खेळू सारे. म्हणे तो गोलूला मिळून खेळू सारे. चुन्नूला या गोष्टीचा आला मनात राग. चुन्नूला या गोष्टीचा आला मनात राग. काढतोच म्हणे खोड होऊन मी वाघ. काढतोच म्हणे खोड होऊन मी वाघ. थांबलेला खेळ पुन्हा झाला सुरू. थांबलेला खेळ पुन्हा झाला सुरू. खेळामध्ये विजय झाला मागून आलेला गोलू. खेळामध्ये विजय झाला मागून आलेला गोलू. मुन्नूला वाटला अधिकच भोळ्या गोलूचा अभिमान. मुन्नूला वाटला अधिकच भोळ्या गोलूचा अभिमान. मित्र असावा म्हणे गोलू सारखा छान. मित्र असावा म्हणे गोलू सारखा छान. मुन्नू म्हणे चुन्नूला करू नकोस गर्व. मुन्नू म्हणे चुन्नूला करू नकोस गर्व. देवाची लाडकी मुले आपण आहोत सर्व. देवाची लाडकी मुले आपण आहोत सर्व. धन्यवाद. बाप रे, हसू नका म्हटलं पण मलाच हसू फुटलं. धन्यवाद. आता मात्र थांबायलाच हवं. तर मित्रांनो, थांबा थांबा ताई, करू नका घाई. स्वतःची कविता आम्हाला ऐकविणार की नाही? ताई,
तू खूप छान संचालन केलंस. पण आमची एक विनंती आहे, तू पण एक कविता सादर कर ना. बरे बाबा, ठीक आहे, मी कविता सादर करते. नमस्कार. आज मी माझ्या कवितेतून अशा एका व्यक्तीचा आदर व्यक्त करणार आहे ज्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण शिक्षणासाठी आणि साहित्यासाठी वेचला आहे. माझे मार्गदर्शक आणि बालसाहित्याचे गाढे अभ्यासक आदरणीय शालिक दानव सर यांच्यासाठी या काही ओळी. नमन करते त्या हातांना ज्यांनी लेखनी संस्काराची धरली. नमन करते त्या हातांना ज्यांनी लेखनी संस्काराची धरली. मुख्याध्यापक होऊन ज्यांनी ज्ञानाची अथांग गंगा भरली. आकाशवाणीच्या या मंचावरून आज एका ऋषीचा गौरव करते. आकाशवाणीच्या या मंचावरून आज एका ऋषीचा गौरव करते. शालिक दानव सर, तुमच्या शब्दात मी माझा आधार पाहते. शालिक दानव सर, तुमच्या शब्दात मी माझा आधार पाहते. निवृत्तीनंतर ही ज्यांनी ऊर्जा सूर्यासारखी तेजस्वी आहे. निवृत्तीनंतर ही ज्यांची ऊर्जा सूर्यासारखी तेजस्वी आहे. तुमच्या साहित्यात लपलेली लहान मुलांची ती किमया आहे. तुमच्या साहित्यात लपलेली लहान मुलांची ती किमया आहे. मोठ्यांच्या जगात राहूनही तुम्ही छोट्यांचे विश्व जपले. मोठ्यांच्या जगात राहूनही तुम्ही छोट्यांचे विश्व जपले. तुमच्या साहित्याच्या सावलीत कितीतरी बालपण फुलले. तुमच्या साहित्याच्या सावलीत कितीतरी बालपण फुलले. माझ्या प्रत्येक प्रवासात तुमची साथ म्हणजे एक धीर आहे. माझ्या प्रत्येक प्रवासात तुमची साथ म्हणजे एक धीर आहे. तुमच्या मार्गदर्शनामुळेच माझ्या विचारांना सुटले तीर आहेत. तुमच्या मार्गदर्शनामुळेच माझ्या विचारांना सुटले तीर आहेत. केवळ शिक्षक नाही तुम्ही, तुम्ही एक चालतं बोलतं ग्रंथालय आहात. लेखनीतून शब्दांचे अमृत पेरणारे तुम्ही साहित्याचे देवालय आहात. या कवितेचा समारोप करताना एवढेच म्हणेल, लेखनी तुमची शब्दांची अन मायेचा तुमचा हात. लेखनी तुमची शब्दांची अन मायेचा तुमचा हात. कायम लाभो आम्हाला तुमची ही प्रेमळ साथ. कायम लाभो आम्हाला तुमची ही प्रेमळ साथ. शालिक दानव सर, तुमच्या प्रती नतमस्तक होताना इतकेच म्हणेन. शालिक दानव सर, तुमच्या प्रती नतमस्तक होताना इतकेच म्हणेन की मार्गदर्शक असावा तुमच्यासारखा जो काळजाला भिडतो आणि आयुष्य घडवतो. मार्गदर्शक असावा तुमच्यासारखा जो काळजाला भिडतो आणि आयुष्य घडवतो. धन्यवाद. याबरोबरच आता मी निरोप घेते आणि सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करते. बरं, पण तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडला का? आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. आवडला ना आजचं बालकवी संमेलन? तर छोट्या दोस्तांनो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत भेटूया पुढील रविवारी याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार.